पंचवटी नाशिक येथे 2 मार्च रोजी अभिवादन सभेचे आयोजन। काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती नाशिकच्या वतीने 2 मार्च रोजी भव्य अभिवादन सभेचे आयोजन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिरात प्रवेश करून मानव मुक्तीचा लढा यशस्वी केला। या लढ्याला एकूण 96 वर्ष पूर्ण झाले। या निमित्ताने काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती नाशिकच्या वतीने 2 मार्च 2026 रोजी गौरी पटांगण पंचवटी नाशिक येथे सलग 21 वर्ष असलेले अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले। याविषयीची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली असून भारतातील सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या अभिवादन सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन स्वागत अध्यक्ष किशोर घाटे, अध्यक्ष प्रकाश पगारे यांच्या वतीने करण्यात आले। नुकत्याच झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती नाशिकचे स्वागत अध्यक्ष किशोर घाटे, अध्यक्ष प्रकाश पगारे, निमंत्रक बाळासाहेब गांगुर्डे, के काळे, बाबासाहेब चव्हाण, जितेश शार्दूल, यश अल्हाटे यांच्यासह काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती नाशिकचे सर्व पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तेथून ज्या बाबासाहेबांनी आम्हाला बाहेर काढलं, त्या काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहासाठी आम्हाला बाबासाहेबांना दगडं खावं। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी जरूर आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने क्रांतीभूमी ठरलेली ही नाशिक नगरी आहे। साधारण महत्व आहे तमाम महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जगामध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा गाजलेला सत्याग्रह आहे आपला आहे। आणि त्याचबरोबर व्याख्याते सुद्धा आहेत या सभेमध्ये, विचार सुद्धा बाबासाहेबांचे। मी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन करतो। जय भीम। काय तुम्हाला विचारायचं असेल तर विचारू शकता। 2 मार्च 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिला काळाराम मंदिर सत्याग्रहाचा, त्या सत्याग्रहाला 5 वर्ष 7 महिने आणि 11 दिवस लागले। सर्वात महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा लढा या काळाराम मंदिर सत्याग्रहाला लागला। या सत्याग्रहामध्ये जे शूरवीर आहे त्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी 2 मार्च 1930 साली झालेल्या आणि 2 मार्च 2026 रोजी मला वाटतं 96 वर्ष पूर्ण होत आहे। आणि ते 96 वर्ष पूर्ण होत असताना नाशिक शहरामध्ये अत्यंत जल्लोषामध्ये आज आपण एक अभिवादन सभेचं आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिवादन सभा या दोन्ही लगत असल्या कारणाने आणि विशेष सन्मान म्हणून की ज्यांनी खूप चांगलं कार्य केलं, खूप चांगलं काम केलं, त्या कार्याची सुद्धा त्या विशेष सन्मान म्हणून त्यांची आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सत्कार करणार आहे आणि स्वागत करणार आहे। मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला एकच विनंती करतो, 2 मार्च 2026 रोजी काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या अभिवादन सभेला आपण सर्वांनी गौरी पटांगण, बैल बाजार, पंचवटी या ठिकाणी आपण उपस्थित राहावं अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे। धन्यवाद। वेळ सायंकाळी 5 वाजता। माईक बी आम्ही घेऊन जाऊन येतो। 2 मार्च 2026 रोजी जो काळाराम सत्याग्रहाचा स्मृती दिनाचा अभिवादनाचा जो कार्यक्रम राबवण्यात येणार, स्वागत अध्यक्ष किशोरजी घाटे साहेब, तसेच समितीचे अध्यक्ष प्रकाशजी पगारे सर आज पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे। आणि या पत्रकार परिषदमध्ये महत्त्वाचे आहे, दिशाहीन न होणारी आहे, त्यासाठी मी आलेले पत्रकार यांच्यासाठी मी लाख लाख शुभेच्छा देतो। 2 मार्च रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह समिती नाशिक जिल्हा यांच्या माध्यमातून अभिवादन सभेचं आयोजन केलेलं आहे। हे अभिवादन सभा आयोजित करत असताना गेल्या अनेक वर्षापासून ही अभिवादन सभा होते आहे
आणि महाराष्ट्रातील तमाम मंत्री, तमाम आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी ही समिती बोलवत असते. याही वर्षी अनेक नामवंत वक्ते, अनेक चांगल्या प्रकारचे व्याख्याते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या सभेचा एक मतितार्थ असा आहे की संपूर्ण समाजाने एकत्र येण्यासाठी, आंबेडकरी चळवळीतील तमाम कार्यकर्ते एकत्र येण्यासाठी या सभेतून संदेश जाणार आहे. महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी नेत्यांना माझं आव्हान आहे की या सभेच्या पूर्वसंध्येला आज आम्ही सर्व, किशोर घाटे आमचे स्वागताध्यक्ष आहेत, यांच्यामार्फत, मी स्वतः या सभेचा अध्यक्ष आहे, माझ्यामार्फत इथे तमाम आंबेडकरी चळवळीतील 40-40, 50-50 वर्ष काम केलेले जे पहिल्यांदा आम्ही नावं घेतलेली आहेत ते सर्व सन्माननीय. त्यांच्यामध्ये आमचे भिवानंद काळे, काळू काळे, आमचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव काळे यांचा नाम उल्लेख टळला होता, परंतु या पंचक्रोशीतील प्रमुख सर्व कार्यकर्ते या अभिवादन सभेला अतिशय धडाडीनं सहकार्य करणार आहेत, काम करणार आहेत. तेव्हा मी या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतो की तमाम आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी या सभेला उत्स्फूर्तपणे यावं. ज्यांना ज्यांना निमंत्रण भेटलं, ज्यांना भेटलं नसेल त्यांनी या सभेच्या माध्यमातून स्वागताध्यक्ष किशोर घाटे आणि आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना अगदी कळकळीची विनंती आहे की आपल्याला समाज एक करायचा आहे. या एकत्रीकरणासाठी नाशिक ही क्रांतीभूमी आहे. आपण या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहाल असं आव्हान करतो. जय भीम.